आपण लास्ट लेक्चरला बघितलं की ॲक्सेसर म्हणजे काय. त्यासाठी आपल्याला ॲक्सेसर म्हणजे काय, गेटर आणि सेटर मेथड्स असतात. ज्यावेळेस आपल्याला प्रायव्हेट एखादी प्रॉपर्टी करायची असेल आणि ती प्रॉपर्टी आपल्याला क्लासच्या बाहेर ॲक्सेस करायची असेल, त्यासाठी गेटर आणि सेटर या ॲक्सेसर्स म्हणून ओळखले जातात. गेटर सेटर काय करतात, गेट म्हणजे आपल्याला ती व्हॅल्यू भेटते, त्यात असा कोड लिहायचा की जो आपल्याला प्रॉपर्टीची व्हॅल्यू पाहिजे ती गेटमध्ये आपण त्या मेथडमध्ये टाकायची आणि रिटर्न ती व्हॅल्यू करायची, त्यावेळेस गेटने भेटते. आणि सेट म्हणजे काय, आपण क्लासच्या बाहेरून ऑब्जेक्ट थ्रू आपण काहीतरी व्हॅल्यू सेट करणार आहे एखाद्या प्रॉपर्टीला, त्यावेळेस आपण सेटर हे मेथड वापरणार आहे. नेक्स्ट आपण काय बघितलं की तुमचे ऑब्जेक्ट क्रिएशन वगैरे बघितलं. त्यानंतर तुमचं इनहेरिटन्स कसं चालतं, तुमचा कन्स्ट्रक्टर कसा चालतो, स्टॅटिक कीवर्ड काय काम वर्क करतो. त्यानंतर आपण बघितलं तुमचा सुपर कीवर्ड कधी वापरतात. तर यात काही क्वेश्चन्स असतील तर विचारा, अदरवाईज आज आपण टायस्क्रिप्ट चालू करूया. TYPESCRIPT टाईपस्क्रिप्ट. तर टाईपस्क्रिप्ट काय आहे की तुमचं जावास्क्रिप्टचा आहे ना सुपरसेट आहे. जावास्क्रिप्ट लँग्वेजचा सुपरसेट म्हणजे टाईपस्क्रिप्ट, ज्याला आपण स्ट्रिक्टली टाईपड पण असं म्हणू शकतो. टाईपस्क्रिप्ट इज अ स्ट्रिक्टली टाईपड लँग्वेज. स्ट्रिक्टली टाईपड म्हणजे काय, जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला कोणता व्हेरिएबल असेल, कोणती प्रॉपर्टी असेल, त्याला रिटर्न व्हॅल्यू असेल ते आपल्याला डिक्लेअर करायला लागत नव्हतं. तसं टाईपस्क्रिप्टमध्ये, टाईपस्क्रिप्टमध्ये आपल्याला प्रत्येक पॅरामीटर असेल, तुमचा प्रत्येक व्हेरिएबल असेल, एच अँड एव्हरी प्रॉपर्टी ऑर क्लास वी कॅन डिक्लेअर देअर व्हॅल्यू, देअर डेटा टाइप्स. जावास्क्रिप्ट टाईपस्क्रिप्ट is superset of JavaScript. की यात आता जेवढं तुमचं पण जावास्क्रिप्टमध्ये जे चालत होतं ते सगळं टाईपस्क्रिप्टमध्ये चालत होतं. फक्त एक्स्ट्रा काय काय आहे टाईपस्क्रिप्टमध्ये, तुमचे टाईप्स, ज्याच्यासाठी नावातच आहे त्याचे टाईप्स असं. नेक्स्ट काय आहे तुमचं की क्लासेस तर त्याच्यात पण होते, त्यामुळं काही एवढं हे नाही. पण जे पब्लिक प्रायव्हेट प्रोटेक्टेड कीवर्ड्स आहेत ना तशा टाईपमध्ये. नेक्स्ट आहे तुमचे इंटरफेस, ज्याच्यासाठी इंटरफेस एवढं जावास्क्रिप्ट फेमस झालं, टाईपस्क्रिप्ट फेमस झालं. नेक्स्ट आहे की तुमचं कंपाईल टाईम एरर सिस्टीम. जसं मी तुम्हाला सांगितलेलं लास्ट 3-4 लेक्चरपूर्वी की तुमचा जावास्क्रिप्ट ज्यावेळेस आपण API हँडलिंग करतो ना, तर तुमचं जावास्क्रिप्ट एरर देत नाही, तुमचा आहे असा कोड रन करतं. तसं टाईपस्क्रिप्ट करत नाही. टाईपस्क्रिप्ट कोड आहे ना, आहे तिथंच तुमचा एरर फेकतं. ह्या तुमच्या 4 नवीन फीचर्स असतात. तर त्याचं एक्झिक्युशन कसं होतं, ॲट द एंड तुमचा जो टाईपस्क्रिप्टचा कोड आहे तो जावास्क्रिप्टमध्येच कन्वर्ट होणार आहे. इथं आलो आता, इरेजर पाहिजे अँग्युलरमध्ये. आपल्याला एंटिटी वगैरे हे लागणार नाही. नेक्स्ट असणार आहे तुमचा ॲड प्रोजेक्ट वगैरे या असू द्या. आता तुमचा हा जावास्क्रिप्टचा कोड राईट. 100 नको आहे इथे आता मला, 60 घेऊ. तुमचा टाईपस्क्रिप्टचा कोड. नेक्स्ट असणार आहे जावास्क्रिप्टचा कोड आणि तुमचा ब्राउझर.
हे तुम्ही लक्षात घ्या की तुमचा ब्राउझर आहे ना तो टाईपस्क्रिप्ट ओळखतच नाही. ज्यावेळेस तुमचा टाईपस्क्रिप्टचा कोड कंपाईल होतो तो जातो जावास्क्रिप्टमध्ये, आणि जावास्क्रिप्टचा कोड कंपाईल होत नाही ना तो जातो तुमच्या ब्राउझरकडे. इथे डायग्राम आहे, नाही हे अँग्युलरची डायग्राम आहे, तर यात टाईपस्क्रिप्टचं नाही काय दिलं. ओके, इट्स ओके. ज्यावेळेस तुमचा टाईपस्क्रिप्टचा कोड लिहिणार आहे, जसं की काहीतरी असेल तुमचं व्हेरिएबलचं नाव, लेट पॅरामीटर पॅरम काहीतरी नाव असेल, कोलन त्याचा स्ट्रिंग टाईप इज इक्वल टू काहीतरी आपण स्ट्रिंगमध्ये व्हॅल्यू दिली ABCD वगैरे, तर तो टाईप कोणी इथं कसा येणार आहे तुमचा लेट पॅरम इज इक्वल टू स्ट्रिंग. स्ट्रिंग नाही, तुमचं काहीतरी नाव आपण डिक्लेअर केलं असेल ते, आणि ब्राउझरला तेच कळणार, तुमचा जावास्क्रिप्टचा कोड फक्त ब्राउझरला कळणार आहे. हे फक्त लक्षात असू द्या. आता आपल्याला काय करायचं आहे, टाईपस्क्रिप्टचा कोड करायचा असेल टाईपस्क्रिप्टचा, तर आपल्याला रनटाईम एन्व्हायरमेंट पाहिजे. रनटाईम एन्व्हायरमेंट म्हणजे काय, की आता मी एक टेम्पलेट घेतला, तुम्ही जर घरी ट्राय करणार असाल तर कमांड्स आहेत त्या, की तुम्हाला पहिलं काय करायचं आहे, गुगलवरती जायचं, इन्स्टॉल टाईपस्क्रिप्ट करायचं, तर ते कमांड देतं की -G वगैरे @टाईपस्क्रिप्ट वगैरे npm इन्स्टॉल अशी काहीतरी कमांड दे, npm I फॉर इन्स्टॉल टाईपस्क्रिप्ट, आणि याच्या अगोदर -G म्हणजे काय, तुमचं ग्लोबल अशा टाईपमध्ये काहीतरी ते कमांड देईल. राईट. नेक्स्ट काय असणार आहे तुमचं, की ज्यावेळेस तुम्ही एन्व्हायरमेंट क्रिएट करणार आहे, एन्व्हायरमेंट म्हणजे काय, की एखादं आपल्याला टाईपस्क्रिप्टचा कोड लिहायचा आहे, तर तो कोड आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये कन्वर्ट करून आपल्याला बघायचा आहे की तो कोड बरोबर चालतोय का नाही. त्यासाठी एक एन्व्हायरमेंट लागतं, तर ते एन्व्हायरमेंटमध्ये कोणती येणार, तुमची TS कॉन्फिग येणार आहे. आता इथं मी कोड VS कोड उघडतो, क्लोजच करतो आणि तुमचं नोटपॅड++ वापरतो. ओके. आता यात मी एन्व्हायरमेंट काय क्रिएट केलं की एक ts.config.json असणार आहे. त्यात काय केलं तुम्हाला, कंपाईल ऑप्शन्स एक ऑब्जेक्ट आहे, कंपाईल ऑप्शन काय आहे तुमच्याकडे एक ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टमध्ये काय दिलं की रूट डायरेक्टरी काय असणार आहे तुमची, कुठून फाईल आपल्याला कंपाईल करायची, कोणत्या फाईलमधली आपल्याला कंपाईल फाईल करायची. नेक्स्ट काय असणार आहे तुमची आउट डायरेक्टरी काय .dist, कुठे आपल्याला ती कंपाईल झालेली जावास्क्रिप्टची फाईल पाहिजे. आता इथं काय रूट डायरेक्टरी .src फोल्डर, SRC मध्ये जी index.ts आहे ना, इथं आपण कोड लिहिणार आहे टाईपस्क्रिप्टचा, आणि आपल्याला याचं आउटपुट कुठे भेटणार आहे, DS मधल्या index.js मध्ये आपल्याला आउटपुट भेटणार आहे. आणि तुमची जी नॉर्मल index.html जे आपल्याला लाईव्ह करून काहीतरी बघायचं असेल आउटपुट वगैरे, त्यासाठी लाईव्ह केलं, तुमचा ब्राउझर गंडायला लागला आहे लॅपटॉप. ओके, असं काहीतरी व्हॅल्यू येणार आहे, तर हे मी कट करतो कारण की हँग व्हायला लागला आहे. आता इथं काहीच नाही, तुमचा HTML मध्ये काहीच कोड नाही आणि यात पण काहीच कोड नाही. तर सपोज इथंच मी काय केलं की 001.js नावाची एक फाईल बनवली, आणि तुमची 002.js नावाची अजून एक फाईल बनवली. तर तुम्ही जर जावास्क्रिप्टमध्ये लिहित असाल, कसं लिहिता तुम्ही, व्हेरिएबल डिक्लेरेशनची पद्धत,
लेट एज इज इक्वल टू 20 आणि समजा आपण असं केलं एज इज इक्वल टू ओमकार वगैरे, तर हे चालतं. आणि अजून एक पण चालतं, कन्सोल डॉट लॉगमध्ये समजा आपण एज प्रिंट केलं, कन्सोल डॉट लॉगमध्ये आपण एजच्या जागी एज डॉट टू लोकल स्ट्रिंग नाही, अप्पर केस पाहिजे मला, टू अप्पर केस, तर हे पण वर्क होतं. आता मला जावास्क्रिप्टचा कोड रन करायचा असेल तर काय पाहिजे, नोड तुमच्या जावास्क्रिप्टच्या फाईलचं नाव, तर आलं तुमचं. बघा हे दिसतंय तुमचं कॅमल केसमध्ये आलं आहे. कॅमल केसमध्ये जे आपण टाईप केलं आहे ना स्ट्रिंगमध्ये ते इथं प्रिंट झालं. नेक्स्ट आहे गेलं टू अप्पर केस. टू अप्पर केस म्हणजे काय की मी जी पण टाईप केलेली स्ट्रिंग आहे ती मला अप्पर केसमध्ये दे. हे झालं तुमचं व्हॅलिड. आता हाच कोड मी जर टाईपस्क्रिप्टमध्ये लिहिला, याचं एक्सटेन्शन चुकलं आहे, इथं तुमचं TS येणार आहे, टाईपस्क्रिप्टचं एक्सटेन्शन TS. लेट एज इज इक्वल टू 20 दिलं, राईट. आणि नेक्स्ट तर याला पॅरामीटर द्यायला लागतो तुमचा नंबर तुमचा झाला व्हॅल्यू. नेक्स्ट काय केलं आपण, त्या एजला जर स्ट्रिंग असाइन केलं तर तो रन टाईमलाच एरर दिला. जसं की मी एक टॉपिक लिहिलेला, आज लॅपटॉप हँग होतोय भरपूर. कोणता टॉपिक लिहिलेला की कंपाईल टाइम एरर चेक इन. कंपाईल टाइम म्हणजे इथंच एरर दिला. जर का मी हा तरी पण मी कोड कंपाईल केला तर कंपाईल कसं करायची पद्धत काय माहिती आहे का, टाईपस्क्रिप्टचा. इथं जर CLS केलं तुमचा कंपाईल प्रोसेस ऑफ टाईपस्क्रिप्ट टू जावास्क्रिप्ट, TSC टाकायचं आणि तुमच्या फाईलचं नाव, फाईल नेम. आता इथं TSC टाकलं आणि तुमच्या फाईलचं नाव 002.js, तर त्यानं कंपाईल टाईमलाच एरर दिला. एरर काय दिला की बघा की TS2322 म्हणजे त्याचं काहीतरी ते हे असेल, जे डिक्लेरेशन त्याचं काहीतरी सिंटॅक्स ECMAScript जे युरोपियन स्टँडर्डायझेशन असतं ना, त्या स्टँडर्डायझेशनला काहीतरी ते कोड असतात, आर्टिकल वगैरे असतात ना, की 232 आर्टिकल 233 आर्टिकल, तसं टाईपस्क्रिप्टचं 23-22 आर्टिकलमध्ये याचं टाईप चेकिंगचं काहीतरी त्याने लिहिलं असेल. मग तो काय म्हणतोय, टाईप स्ट्रिंग इज नॉट ॲक्सेसिबल टू नंबर टाईप. 2 नंबरच्या लाईनला तुमचा एरर आला, एज इज इक्वल टू ओमकार, फाउंड 1 एरर इन 002.ts असा त्यानं एरर दिला. त्यानं फाईल तर बनवली आणि ॲट द एंड त्यानं फाईल कशी बनवली, एजमध्ये आपण ओमकार दिले आणि व्हॅरनं त्याला व्हेरिएबल डिक्लेअर केले. मग आपण लेटनं कीवर्डनं केलेलं आणि यानं व्हॅरनं तुमचं JS मध्ये कंपाईल झाला. असं ते टाईपस्क्रिप्टचं कंपायलेशन आहे. आता याला आपण कमेंट करू. नेक्स्ट आहे तीच कमांड चालू. आता बघा त्यानं एरर दिला नाही. एरर दिला नाही म्हणजे तुमचा ह्यात कोड अपडेट झाला आहे. इकडं बघा आपण कमेंट केलेली आहे असं इकडं पण कमेंट झालेली आहे. तुमचा व्हेअरने एज डिक्लेअर केला. आता इथं परत मी कन्सोल डॉट लॉगमध्ये
एज प्रिंट केलं. हेच मी TS मध्ये करतो आणि याला कंपायलेशन करतो. कंपाईल केलं, तुमचा 00.js मध्ये आहे अशी व्हॅल्यू आली. नेक्स्ट कोणती कमांड JS रन करायचं ते नोड 002.js आले तुमचे 20 व्हॅल्यू. हे त्याचं बेसिक आहे. इथं जसं टाइपस्क्रिप्टला नंबर्स आहे तसं तुम्ही कोणते देऊ शकता, स्ट्रिंग. नेक्स्ट आहे तुमचं बुलियन, अशा टाईपमध्ये देऊ शकता. नंबर इज नॉट ॲक्सेसिबल टू टाईप बुलियन. आता याला मी काय करतो मग, ट्रू झाला, त्याचा एरर गेला. अशा टाईपमध्ये तुम्ही करू शकता. तर यानं का म्हणून एरर दिला, ओके. हाईड फॉर मीटिंग कंट्रोल्स. when we can write ES code, we can declare after variable name their type. हे माझं वाक्य आहे. हे असं गुगलवरती नाही भेटणार, फक्त एक समजावं म्हणून मी तुला सांगतो की आता समज आपल्याला एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे. व्हेरिएबल डिक्लेअर काय करायचं आहे, समजा एक एज नावाचं व्हेरिएबल आहे, तर त्याला टाईप द्यायला लागतो. हे तुझं झालं व्हेरिएबलचं नाव आणि त्याचा टाइपस्क्रिप्टमध्ये आपल्याला टाईप द्यायला लागतो. टाईप म्हणजे काय, जसं तुझं आता सी मध्ये बेसिक आपली सी झाल्या. सी मध्ये कसं असतं, इंटिजर टाईपचा नंबर त्याला मी 10 असाइन करतो, असा तुझा बेसिक सिंटॅक्स असतो सी मधला, राईट. इन सी त्याचा इंटिजर टाईपचा नंबर व्हेरिएबल आपण 10 असाइन केली व्हॅल्यू. तसं जावास्क्रिप्टमध्ये काय असतं की इथं जरी लेट दिला नाहीस तू तरी चालतं, पण इथं तुला टाईप देऊन त्याला असाइन करावं लागतं. बहुतेक ते आता घेत नाही ते क्लासमध्ये आपल्याला फक्त लेट कीवर्ड लागत नाही. तर जावास्क्रिप्टचं बेसिक सिंटॅक्स काय आहे, टाईपस्क्रिप्टचा जावास्क्रिप्ट इन जावास्क्रिप्ट लेट एज इज इक्वल टू 10. जावास्क्रिप्टमध्ये आपण कसं लागतं, एज इज इक्वल टू 10, पण टाइपस्क्रिप्टमध्ये काय करायला लागतं, टाइपस्क्रिप्ट जसं मी सुरुवातीलाच एक वाक्य सांगितलं की की टाइपस्क्रिप्ट इज अ स्ट्रिक्टली टाइप्ड लँग्वेज. स्ट्रिक्टली टाइप्ड म्हणजे त्याला टाईप डिफाईन द्यायला लागतो. टाइपस्क्रिप्ट इज अ सुपरसेट ऑफ जावास्क्रिप्ट. सुपरसेट म्हणजे काय की त्याच्यावरती एक व्हॅलिडेशन्स वगैरे लावतो ना, तशा टाईपमध्ये एक व्हॅलिडेशन लावलं आहे की तुमचं जे व्हेरिएबल डिक्लेरेशन आहे ते नंबर टाईपचं असणार आहे, त्याला तुम्ही स्ट्रिंग किंवा बुलियन व्हॅल्यू त्याला असाइन करू शकत नाही. तशा टाईपमध्ये ते नंबर व्हॅल्यू घेतं. नेक्स्ट आपण काय घेऊ आता, अजून एक व्हेरिएबलचं नाव लेट नेम. याचा टाईप आपण काय देऊ, स्ट्रिंग इज इक्वल टू डबल कोटमध्ये कॅन नॉट रिडिक्लेअर ब्लॉक स्कोप व्हेरिएबल नेम. नेम कुठं आपण डिक्लेअर केलंय का नाही ना, बरं असं आपण बघू. पाटील असं काहीतरी नाव दिलं, सेव्ह केलं, व्हेरिएबल नेम इथं तर आपण कुठं दिलंच नाही. समजा इथं नियन कॅपिटल काढलं, नेम येणं आहे तर नक्की कुठे, बरं असं आपण कॅपिटल एन काढू. नेक्स्ट आपण काय केलं, दुसरं कीवर्ड आपल्याला 3 डेटा टाईप जास्त करून वापरतात, नंबर, स्ट्रिंग आणि बुलियन. लेट तुमचा बुलियन घ्यायचा असल्यावर ना इज स्टुडंट कोलन
बुलियन इज इक्वल टू ट्रू. असं आपण 3 व्हेरिएबल केले, त्याला आपण टाईप दिला. नेक्स्ट काय केलं आपण, ते कन्स्टोल डॉट लॉगमध्ये कन्सोल डॉट लॉग मध्ये आपण त्यांची व्हॅल्यू प्रिंट करणार आहे, तिघांची. कोणत्या कोणत्या, तर एज, नेक्स्ट आहे तुमचा नेम आणि तुमचा इज स्टुडंटची व्हॅल्यू. तर ते प्रिंट काय होणार तुमचं, इथं 10 व्हॅल्यू प्रिंट होईल, पाटील व्हॅल्यू प्रिंट होईल आणि ट्रू प्रिंट होईल. राईट. आता जर का मला टाईपस्क्रिप्टचा कोड लिहायचा असेल तर इथं जर मी इथं लिहिलं असं नोड, तुमच्या फाईलचं नाव, कोणत्या फाईलचं नाव आहे, सॉरी इथं आता पहिल्या फोल्डरमध्ये गेलं पाहिजे, CD बेसिक नावाच्या फोल्डरमध्ये गेलो. नेक्स्ट काय केलं, नोड, तुझ्या फाईलचं नाव, आपण जसं जावास्क्रिप्टचा प्रोग्राम रन करतो तसं दिलं नाव, तर तो झाला तसा प्रिंट. पण असं व्हायला नाही पाहिजे, कारण की आपल्याला टाईपस्क्रिप्टचा कोड आहे ना ॲट द एंड जावास्क्रिप्टमध्ये कंपाईल करावा लागतो. आय थिंक अपडेट त्याने केलं असेल टाईप्स नोडवाल्यांनी. तर तुझा व्हॅल्यू काय काय आल्या, तुझ्या 10 पाटील आणि ट्रू. जर का इथं मी रिडिक्लेअर केलं, रिडिक्लेअर काय केलं की एज इज इक्वल टू स्ट्रिंगमध्ये काय टाकलं, ओंकार, जसं आपण जावास्क्रिप्टमध्ये करतो तसं. नेक्स्ट काय केलं, तुझं नेम आहे, नेमला आपण 10 व्हॅल्यू असाइन केली, सेव्ह केलं, CLS टाकलं. आता आहे असंच आपण प्रोग्राम रन करू. नोडनं रन होते म्हटल्यानंतर जास्त आपल्याला ताप नाही, तर त्याने घेतलंच नाही. असं का म्हणून घेतलं नाही तर काय माहीत, त्याला ते कळनच की आपण जावास्क्रिप्टचा प्रोग्राम रन करतोय का टाईपस्क्रिप्टचा रन करतोय. बरोबर तर आहे, पण ॲट द एंड आहे ना, जर आपल्याला हे जर आपण ट्रान्सपाईल केला, ट्रान्सपाईल आणि कंपाईलमध्ये फरक आहे. ट्रान्सपाईल ट्रान्सपाईल आणि कंपाईल फरक काय आहे, तुमचा जो प्रोग्राम आहे, प्रोग्राम इज क्रिएट एक्झिक्युटेबल. एक्झिक्युटेबल म्हणजे माहिती आहे ना की आता हे आयकॉन आहे, याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर काहीतरी एक्झिक्यूट होते ना, तसा तो एक्झिक्युटेबल झाला. आणि ट्रान्सपाईल म्हणजे काय असतं की वन लँग्वेज टू अनदर लँग्वेज ट्रान्सफर कोड, त्याला म्हणजे ट्रान्सपाईल. आता हा कोड जर मी ट्रान्सपाईल केला, TSC, कोणती फाईल, तर 001.ts, तर तो एरर फेकणार. एरर कुठं कुठं फेकला, 5 नंबरला आणि 6 नंबरला, 5 आणि 6 नंबरला. तर त्याने एरर काय दिला की टाईप नंबर इज नॉट ॲक्सेसिबल टू स्ट्रिंग. आपण त्याला इथं वरती नंबर दिला आहे, त्याला आपण स्ट्रिंग असाइन करू शकत नाही. आणि फाउंड एरर 2, सेम तसाच एरर दिला आहे, स्ट्रिंग नंबर इज नॉट असाइनेबल टू स्ट्रिंग, स्ट्रिंग इज नॉट असाइनेबल टू नंबर. असं ते टाईप कन्व्हर्जन चालतं. आणि ज्यावेळेस आता इथं जसा रन टाईमला एरर दिलाय ना, तसंच तुमचा अँग्युलरमध्ये रन टाईमला एरर फेकतं. त्यासाठी टाईपस्क्रिप्टचं हे जे टाईप कुठं डिक्लेअर करायचं ते माहीत पाहिजे. हे बेसिक आहे आपलं. स्ट्रिंग बुलियन झाल्यानंतर नंबर, नंबर झाल्यानंतर तुमचा एनी टाईप असतो, एनी झाल्यानंतर अननोन असतो एक टाईप. आणि अजून भरपूर आहेत, पण हे जास्त करून जास्त करून आपण हे 4च वापरतो, स्ट्रिंग बुलियन, नंबर, एनी. एनी कधी वापरायचं आहे का आपल्याला, ज्यावेळेस टाईपच माहीत नसेल. तसं एनी वापरला ना तर रिस्की काम नसतंय की एनी वापरल्यानंतर जसं जावास्क्रिप्ट बिहेवियर देतं की रन टाईमला कुठं पण तू त्याचा टाईप चेंज करू शकतोस, तसंच एनी असते. आणि अननोन म्हणजे की आपण रन टाईमला बघू शकतो की त्याचा टाईप कोणता आहे. तर बेसिक आपण एक्झाम्पल घेऊ आधी. जावास्क्रिप्टमध्ये any.ts,
आता एनी डॉट टी एसमध्ये आपण कसं करणार, लेट डेटा कोलन एनी इज इक्वल टू 10 व्हॅल्यू दिली त्याला. नेक्स्ट काय केलं आपण, त्या डेटाला इज इक्वल टू ओमकार असं दिलं तरी पण तो चालतोय. नेक्स्ट काय केलं आपण, कन्सोल डॉट लॉगमध्ये त्याचा डेटा डॉट टू अप्पर केस असं दिलं. जर याला मी एनी न देता नंबर दिला असता तर तो दोन्हीला एरर फेकणार, इथं पण फेकणार आणि इथं पण फेकणार. तसा तुमचा एनी काम करतो. एनी म्हणजे कोणता पण डेटा टाईप घे, पण मला प्रोग्राम रन करून दे. सी डी तुमच्या बेसिकमध्ये ट्रान्सपाईल कर 001 एनी डॉट टी एसला. आता मला रन करायचं प्रोग्राम, तर नोड तुमचा एनी डॉट जे एस, एनी डॉट जे एस झाला. तुमची जी आलेली स्ट्रिंग आहे ना ती अप्पर केसमध्ये आली. एनीनं काय करतो, तुमचा डेटा टाईप जसा जावास्क्रिप्टचा बिहेवियर देतो ना तसा तुमचा टाईपस्क्रिप्टचा पण बिहेवियर देतो. ओके, तर